आगामी मनपा निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये कमालीची धुसफूस। अनेक जिल्ह्यांमध्ये युती न करण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजप नेत्यांकडून डिवचणी तर शिवसेनेकडूनही स्वबळाचे नारे। ऐन दिवाळीमध्ये नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अग्नी तांडव। वाशीमध्ये रहिवासी इमारतीमधील आगीत 4 जणांचा मृत्यू तर कामोठ्यामधल्या आगीमध्ये 2 जण दगावले। पोलिसांच्या आश्वासनानंतर पुण्यामधल्या सारसबागेमध्ये उद्या दिवाळी पहाट रंगणार। आयोजकांना हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्या होत्या धमक्या। दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन। केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचंही पूजन। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त 1 तासासाठी खुला राहील। यंदा संध्याकाळच्या ऐवजी दुपारी 2:15 ते 3:30च्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना 346 कोटी रुपयांची मदत मंजूर। मराठवाड्यामधील चौथा आदेश जारी। पंधरवड्यामधला चौथा आदेश जारी। मदत मात्र दिवाळीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता। मुंबईला प्रदूषणाचा विळखा। दिवाळी सुरू होताच हवेची गुणवत्ता ढासळली। अनेक भागामधील हवा गुणवत्तेचा निर्देशांक 200च्याही पार। दिवाळीला कमी बोनस दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आग्रा लखनौ एक्सप्रेसवेच्या फतेहबाद टोल नाक्यावरील गेट उघडला। हजारो वाहनं विना टोल गेल्यामुळे श्री साई अँड दातार कंपनीचं 25 ते 30 लाखांचं नुकसान।